छत्रपति शिवराजा जरंगे पाटिल साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरंगे पाटिल साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं। लाख मराठा। छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की। एक मराठा, लाख मराठा। एक मराठा, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं। आज या ठिकाणी सकल मराठा समाज कर्जतच्या वतीनं मराठा योद्धा गेल्या जवळपास मागच्या महिन्यात सुद्धा आणि आता 4 दिवसापासून आपलं प्राण त्या ठिकाणी पणास लावणारे खऱ्या अर्थानं संघर्ष यात्री मनोज जरांगे पाटील या संघर्ष योद्ध्यानं जे आमरण उपोषण अंतसलावटी जालना येथे सुरू केलेलं आहे, त्या आंदोलनात त्या उपोषणास कुठेतरी पाठबळ मिळावं, पाठिंबा मिळावा म्हणून काही नैतिक जबाबदारी आमच्या समाज बांधवांची देखील आहे। याच दृष्टिकोनातून आज आम्ही या ठिकाणी सकल मराठा समाज कर्जतच्या वतीनं या लोकमान्य टिळक चौकामध्ये साखळी उपोषणाचं आयोजन केलं आहे। मराठा समाज आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहे आणि सरकार दरबारी मराठा समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक नवीन खऱ्या अर्थानं मराठ्यांसाठी तारणार असा सर्वसामान्य व्यक्ती पुढे आले आहे आणि आपलं प्राण त्या ठिकाणी आहुती आपल्या प्राणाची देण्यास तयार असणारे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत ते केवळ एकटे किंवा त्यांचा तालुका किंवा त्यांचा जिल्हा नाही, संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या मागे उभा आहे। हे त्यांच्या सर्व आंदोलनातून दिसून आलेलं आहे। त्यांनी एक आठवडाभरापूर्वी घेतलेली जालना येथील सभा असेल, त्यानंतरच्या अनेक सभा असतील, या सभांना मिळणारा सर्वसामान्य मराठा समाज इतर सर्व समाजाचा पाठिंबा पाठबळ हे बघितलं की खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या या अस्तित्वाच्या लढाईत निर्णायक लढाईमध्ये आता मरो वा मरो अशी स्थिती निर्माण झालेली आहे। म्हणून आता नाही तर पुन्हा कधीच नाही ही स्थिती या ठिकाणी येऊन ठेवलेली आहे। म्हणून शासनानं याचा गांभीर्याने विचार करावा। 30 दिवस 40 दिवसाचा अल्टिमेटम दिल्यानंतर सुद्धा शासन आजही मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात कुठेतरी सकारात्मक दिसत नाही आणि जर का शासनाकडनं ही दिरंगाई होत असेल तर मग त्याचं कुठेतरी शासनाला त्या ठिकाणी नक्की त्या ठिकाणी गांभीर्याने विचार करावा लागेल। मराठा समाज हा शांतताप्रिय समाज आहे। लाखोंचे मोर्चे शांतताप्रिय मार्गाने काढल्यानंतर सुद्धा मराठा समाजाने कधीही कायदा हातात घेतला नाही, कधी कुठल्या शासनाची किंवा सार्वजनिक त्या ठिकाणी हानी कधी केलेली नाही। परंतु आता कुठं समाजाचा उद्रेक होण्याचा त्या ठिकाणी कुठेतरी प्रयत्न कोणी करू नये म्हणून गांभीर्याने सरकारने या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी निर्णयात्मक असा निर्णय घ्यावा। मनोज जरांगे पाटील यांनी ही जे काही लढाई सुरू केली आहे त्यांच्या लढाईमध्ये आम्ही सर्वच समाज बांधव त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत। त्यांनी केलेला हा लढा यशस्वीकडे जाईल। मनोज जरांगे पाटलांनी घोषणा केली होती, जर का मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं तर माझी अंत्ययात्रा निघेल, नाही तर मराठ्यांचा जल्लोष निघेल। या कठोर भूमिकेमध्ये मनोज जरांगे पाटील आले असताना सरकार अजूनसुद्धा गांभीर्याने घेत नाही। परवा शिर्डी येथे आपल्या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी त्या ठिकाणी येऊन गेले। संपूर्ण जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज त्यांच्याकडे आशाने बघत होता की मराठा समाजाच्या दृष्टीनं काहीतरी पावलं सरकार उचलील आणि काही भाष्य माननीय प्रधानमंत्री त्या ठिकाणी करतील। परंतु मराठा समाजाच्या दुर्दैवानं कोणत्याही प्रकारचं भाष्य तिथं केलं नाही। जाणीवपूर्वक कानाडोळा त्या ठिकाणी केला जातो असं त्या ठिकाणी प्रथमांशी दिसतंय। सरकार कोणत्याही राजकीय पक्षाचं असो, कोणाचं असो, मागचं सरकार असो, आत्ताचं सरकार असो किंवा पुढे येणारं सरकार असो, आम्हाला सरकारशी घेणं नाही। पुढच्या भविष्यातल्या पिढीसाठी आमच्या सर्व समाज बांधवांना जो आमचं त्या ठिकाणी जीव तळमळतोय, आमच्या पुढच्या भविष्यातील पिढीसाठी आमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी गेल्या अनेक आंदोलनातून आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे। सगळ्याच आंदोलनातून आपण शांतताप्रिय मार्गानं त्या ठिकाणी आंदोलन उभारलेलं आहे। म्हणून आता मनोज जरांगे पाटलांना पाठबळ देण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं ही लढाई आम्ही सुरू केली आहे। 3 दिवस आम्ही या ठिकाणी साखळी उपोषणाचं आयोजन केले। पुढे आंदोलनाची रूपरेषा अजून वाढत जाईल आणि अतिशय शांततेच्या पद्धतीनं जी आंदोलन तालुक्यामध्ये झाली, मोठमोठे मोर्चे निघाले, कधी कुठली हुल्लडबाजी किंवा चुकीचा प्रकार अजिबात घडला नाही। अतिशय शांतताप्रिय मार्गानं लोकशाही पद्धतीनं आम्ही या ठिकाणी लोकमान्य टिळक चौकामध्ये साखळी उपोषणात बसलेलो आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यातून मोठा पाठिंबा या साखळी उपोषणात 3 दिवसामध्ये नक्की मिळेल आणि मनोज जरांगे पाटलांच्या लढाईत
ते नक्की यशस्वी होतील आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा निर्णय हा राज्य सरकारला घ्यावाच लागेल. कुठल्या परिस्थितीमध्ये आरक्षण मिळाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही, हटणार नाही. म्हणून सरकारला पुन्हा एकदा आम्ही आमच्या सकल मराठा समाजाच्या वतीने कळकळीचं आवाहन करतोय की मराठा समाजाचा अंत आता आपण बघू नका. मराठा समाज शांततेच्या पद्धतीने जसे आंदोलन करतोय तितक्याच तीव्रतेनं आणि उग्रपणानं मराठा समाज रस्त्यावर उतरून आंदोलनाची वेगळी दिशा सुद्धा ठरू शकतो. ही ताकद सुद्धा मराठा समाजामध्ये आहे. म्हणून कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण टिकेल असं आरक्षण आम्हाला मराठा समाजाला मिळावं ही अशी आमच्या तळमळीची कळकळीची विनंती आहे. मनोज जरांगे पाटलांची सुरू केली ही लढाई, त्या लढाईमध्ये आम्ही सारेजण त्यांच्यासोबत अगदी जीवाची प्राण किंवा जीवाची बाजी लावेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहोत. मनोज जरांगे पाटलांचा 4था दिवस उपोषणाचा आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांचं उपोषण आपण बघतोय. मागचं उपोषण असेल, आत्ताचं उपोषण असेल, त्यांच्या जीवाशी सरकारनं खेळू नये. एक मराठा संघर्ष योद्धा जर का उपोषण करतोय 4 दिवसामध्ये सुद्धा सरकारनं काहीच कुठली पावलं उचललेली दिसत नाही. एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री लाभलेले सरकार त्यांनी निर्णायक अवस्थेमध्ये येऊन त्यांच्याशी चर्चा करून काहीतरी पावलं त्या ठिकाणी उचलली पाहिजेत. एवढंच आम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे. मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीला, त्यांच्या जीवाला जर काय बरं वाईट झालं तर सर्वस्वी जबाबदार हे सरकार असेल. हे सरकारने ध्यानात ठेवावं आणि सरकारला या साऱ्या गोष्टीचा परिणाम किंवा हे भोग भोगावे लागतील. म्हणून मराठा समाजाचा अंत न पाहता सरकारनं ताबडतोबपणानं पावलं उचलून राज्य शासन आणि केंद्र सरकारच्या सहमतीनं एकमेकांना जे काही कायद्याच्या गोष्टी असतील त्या कायद्याच्या कसोटीमध्ये बसून आम्हाला आरक्षण मिळावं आणि आमच्या भावी पिढीला कुठेतरी त्यांचं भवितव्य उज्ज्वल करावं एवढीच आमची या सकल मराठा समाजाची मागणी आहे. आणि एक मराठा, लाख मराठा, कोण म्हणतो देणार नाही, गेल्याशिवाय राहणार नाही. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. हम